आंघोळ करून खायला गेलो. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफाली. and we are back. Finally, the last day of the trip, and we are going home. गाईज 11 वाजले. 11 वाजले आणि आमचा ब्रेकफास्ट केला ना आपण. हा, ब्रेकफास्ट करून आलो. आम्ही ब्रेकफास्टची हा. क्लिप यानंतर टाकू, कारण की आम्ही इतकं लेट आम्ही खूप लेट झालो गाईज जायला, म्हणजे लिटरली वी वर सो लेट. उठल्या आम्ही रेडी आंघोळ करून खायला गेलो. आणि ब्रेकफास्ट करून आलो. नाव इट्स 11 o'clock. आम्ही सगळं पॅकिंग केलं. इट्स टाइम टू चेकआउट. आम्ही पटकन चेकआउट करणार आहे, गाडी फ्यूल, अँड देन वी आर गोइंग टू ड्राईव्ह बॅक होम. आणि वन मोर इंटरेस्टिंग थिंग, हे बघा 11चं चेकआउट आहे. आम्ही 10:50 पर्यंत टाइमपास करत पडलेलो होतो. नाही असं काही इश्यू नाही आहे, बट वी सगळे कारण आपण अजून 7 hours ची जर्नी करायची आपल्याला रिटर्न बॅक. सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, लेट्स फिल अप द कार. अँड मोस्टली आम्ही डिसाईड करतो लेट्स गो थ्रू जर्मनी और लेट्स सी जे काय असेल ते वी विल शो यू ऑन द वे. यार तुम्ही परत म्हणसाल की क्लिफर्डला कपडे नाहीये का? तिसरा टी शर्ट आहे, काळा टी शर्ट, थर्ड टी शर्ट. आय डोंट नो, क्लिफर्डला खूप ऑब्सेशन आहे गाईज, म्हणून तो ऑलवेज ब्लॅकच घालून फिरतो. पण ठीक आहे, पुढच्या ट्रिपमध्ये मे बी तुम्हाला वेगळं दाखवून. आता वी आर सुपर लेट. सो लेट्स गो गाईज, आमच्या सोबत राहा, तुम्हाला जर्नी दाखवेल. अँड लेट्स गो गाईज. डे 2 परत आम्हाला उशीर झालाय. परत नाश्त्याला निघालोय. गाईज वी डोंट नो यार, कसं आमची झोपच नाही उघडत. हॅलो, आता आम्ही ब्रेकफास्ट करणार. 10:30चा टाइम होता आणि आता वाजले 9:30. फिट चेक. गाईज हा आहे माझा गाईज, लोकांना हेल्दी खायला दिलं, त्यांचे तोंड बघा ना, नीट खा असं एकदम की तुला खूप आवडतं. किवी फळ खायला दिलं की. आणि निघालो गाईस परत आपल्या घरी. कुठे चाललो आपण? नेदरलँड. हा ना, नेदरलँड सांगतो आता आपण की आपण नेदरलँड्सला चाललो वापस. आपल्या घरी, आपल्या मायभूमी देशी. नेदरलँड्स बुला रहा है. अरे हमारा घर में बुला रहा है. गाइस खरं 2 दिवस पण नंतर यू फील लाईक यू नीड टू गो टू युअर होम. हा. आणि गाईज परत हे बघा, मी डायसन कसं घेऊन फिरते. कारण की मोठी बॅग नव्हती आणायची आम्हाला. अरे मी मिरर मध्ये दिसत नाहीये सरक, हे बघा, म्हणून डायरेक्ट गाडी मध्ये डिक्कीमध्येच टाकून आणला मी. चलो निघालो आता आम्ही. मला बसायला जागा नाहीये, म्हणून क्लिफर्ड पहिले गाडी काढतो आणि मग जाऊन बस. चला घरी. एक्साइटेड पण आहे आम्ही, यु नो, आपल्या घरी जाण्याची खुशीच काही और असते. आणि गाईज निघालेलो आहो आम्ही आता आमच्या घरी जायला. ऑन द वे आहोत आम्ही. गणपती बाप्पा. आणि चला तुम्हाला बाहेरचं वेदरही दाखवते. आजचं वेदर एकदम गरम पण नाहीये आणि एकदम थंड पण नाहीये, थोडं आभाळ आलेलं आहे. होप सो पाऊस लागेल मे बी बेल्जियमकडे. आपण कसं चाललोय? सर्वात पहिले आलो आहोत आम्ही आता पेट्रोल भरण्यासाठी. इथल्या आणि नेदरलँडच्या प्राइस मध्ये किती डिफरन्स आहे? ऑलमोस्ट 20-25 सेंटचा फरक आहे. ओके, सेंटचा फरक आहे ना. तिकडे कार वॉश पण येते बघ. भरपूर गर्दी ना, आज वीकेंड असल्यामुळे पेट्रोल पण भरायला. आणि आम्हाला घरी जाण्यासाठी आहे 6 तास. आणि आज मी क्लिफर्डला काहीच खायला देणार नाहीये. आपण जर्मनीहून परत तेव्हा सारखी ग्रॉसरीज भरून घेऊन जायचं का? काय तर सगळं आहे घरात, म्हणजे आपल्याला उद्या उठायची गरज नाही. नॉट बॅड. म्हणजे आज आपण ऑन दी वे ग्रॉसरी घेऊन गेलो की उद्या उठायचीच गरज नाहीये, सगळं घरात असेल. बघू आपण. आणि काही इथे बघा, वेदर बघा, छान नॉर्मल वेदर आहे. ती फ्रान्सची बस. हर्मन कार्डमन सांगतो कसं वाटतं म्हणजे एक्सपिरियन्स.
experience beautiful sound. इतका वेळ का लागतोय? खूप हळू पेट्रोल भरते. हा ना. डन. कसे दरिया दरिया आले केसांना कोणाचे? तुझ्याच. गाईस, पेट्रोल भरून आम्ही निघालो आणि चर्चला आपण म्हणून जाऊया बाय बाय. 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 परत परत मे बी आलो तर पॅरेंट्स सोबत येऊ. नेक्स्ट टाइम फ्रान्स विथ द पॅरेंट्स. हा, आता आमचं 4 वेळेस ऑलरेडी झालं. आता काय राहिलं फ्रान्स मधलं आपलं सर्वात एंड, आय थिंक नियर स्पेन बॉर्डर जवळचं ते नीस. आणि एक ते छोटी कंट्री नाहीये का बी वरून रे, नियर स्पेन कंट्री. हा, यू रिमेंबर काहीतरीच नाव आहे त्या कंट्रीचं. मोनाको. नाही गाईज, गुगल करून वरती टाकू. आपण स्पेनला गेलो तेव्हा आपण विचार केला होता कॉस्टो ब्रावाच्या वरती कोणती तरी एक कंट्री डे टूर देतात ते. काय म्हणतेस तू? थांबा गाईज, इथे फ्रान्स मध्ये येतं ते. नाही, थांबा. क्लिफर्ड गाडी चालवतो तोपर्यंत आपण झूम आउट करून बघूया की मी कशाबद्दल म्हणत होते. ही रे, अंदोरा. हा, ही एक छोटीशी कंट्री आहे ना. ते हिच्यात पण जाऊया, म्हणजे हा एकदम कंट्री एकदम टुवर्ड्स फ्रान्स आणि स्पेनच्या बॉर्डरच्या मध्ये. जी खाली ना. हा, एकदम खाली, कारण इथून स्पेन चालू होतो. हा वाला स्पेन आहे. अच्छा, अंदोरा. हा, तुला आठवतं का आपण गेलो तेव्हा? आपण प्लॅन करत होता जायचं का? हा, कॉस्टो ब्रावाला गेलो तेव्हा. आणि कोण जाणार नाही या कंट्री मध्ये. आपण बघून येऊ. आपल्याला फक्त फ्लॅग कलेक्ट करायचे म्हणून आपण सगळं बघू. गेले चर्च रे मागे. हो, आपण युटर्न घेतलं. गाईज ऍक्च्युअली टर्न घेतलं होतं मी हायवेवर. हा, थोडासा आमचा एक टर्न हुकला. आम्ही खूप गंभीर डिस्कशन करत होतो आणि त्यात आमचं असं खूप वेळ होतं. म्हणजे बोधा टॉकिंग ना, मी एवढं लक्ष नाही देत सगळं. वी जस्ट कीप ऑन टॉकिंग. हा, मग आमचा एक टर्नच हुकला, मग यू टर्न घेऊन चालला होता. युटर्न वाज लाईक 8 किलोमीटर्स लॉंगचं युटर्न. इट्स ओके. इट्स ओके. इट्स ओके. आणि गाईज, आपण कंट्रीत जायचंय, मोनाको. पण मे बी नेक्स्ट इयर. लेट्स सी. हा, काय बघतोय तू सगळ्या गाड्यांमध्ये? सगळ्या गाडीत बघतोय मी. इट्स लाईक द बॉय इज ड्रायव्हिंग, द गर्ल इज आयदर रीडिंग ऑन द साइड पॅसेंजर. I can see passenger seat. She's either reading a book or this is sleeping. Eating नहीं, reading the book. Reading a book. Me reading बोलो. Either reading a book or she's sleeping or she's on the phone. And the case in our car was she was on the phone, just scrolling Instagram. मी कधी फोन मध्ये होते. राहू दे. काही मी टोलवर आहे आणि क्लिवर्ड ना सगळ्यांच्या गाड्यामध्ये ताकझाक करतो. अरे ताकझाक नाही करत, तसंच बघत होतो ना मी. आम्ही घेतलाय आमचा पहिला ब्रेक. पहिला सुसू ब्रेक. आणि आपण 100 किलोमीटर ऑलरेडी कव्हर केलं ना. हो, लाईक आय गेस इन 1 hour, like 40 minutes we cover 100 kilometers. आणि छान आहे. आज आम्हाला एक्सपेक्टेड होतं जास्त ट्रॅफिक असेल, पण ओके आहे पण ट्रॅफिक. बट आम्ही खूप स्पीड. कशी गाडी काढते पसापस पसापस. हो, लाईक आम्ही 130चं स्पीड लिमिट आहे. मॅक्स 140 ला गाडी लावतात. चलो येतो गाईस. आम्ही क्लिफर्ड साठी घेतली आणि हे आमचं चॅलेंज आहे. ओके, आम्ही दोघांनी सेम बॉटल भरून घेतल्या. जे बॉटल पहिले संपवल ते दुसऱ्याला देईल पार्टी. 1.5 लिटर आहे, म्हणजे आम्हाला आज दिवसातून या 2 बॉटल संपवायच्या आहे. आणि इंडिव्हिज्युअल बॉटल्स ठेवले आम्ही स्वतःची. गाईज मध्ये लिटरली वृषाली, मी हायवेवर होतो, मला फोन बघितली थोडा वेळ, मग ठेवली फोन. आणि मला मध्ये आता मी काय करू आता. मी पण हॉबी चालू करू का बुक वाचण्याची? राहू दे भाई, राहू दे. मी ना रेड बुल. जर तुम्ही बघत असाल स्पॉन्सर करा. स्पॉन्सर. आम्ही खूप भारी पितो रेड बुल. खूप भारी पितो नी रे. बेस्ट ड्रिंक टू ड्रिंक व्हेन यू आर ड्रायव्हिंग. गाईज वन्स इन हे ओके, म्हणजे ड्रायव्हिंग इज द बेस्ट. लाईक यू कॅन नॉट फील स्लीपी. आय फील कॉफी मध्ये काय होतं ना, तुम्ही पिलं कॉफी यू फील हीट. गरमीमध्ये कॉफी नाही पिऊ शकत, यू नीड कोल्ड. सो मी तर कोल्ड कॉफी घेईन मग थोड्या वेळानं.
आईस इथं होते ना आईस कॉफी. नको, आता सध्या इच्छा नाही. सध्या तुझ्यातलंच मला अर्ध पिण्याची इच्छा आहे. नाही, मी तुला अर्ध नाही चालेल, त्यांनी म्हणून मोठं घेत होतं ना. चालेल, तुला झोपायचे साईडला मला. झोपून रो. गाईज, मी म्हणत होते माझ्या ऑफिसकडे ना एका घराच्या बाहेर असं बुकचं हे आहे आणि तिथे त्यांनी त्यांच्या घरामधले फ्रीचे बुक ठेवलेले होते. ओके, मी 1-2 बुक उचलून आणले तिथून आणि अजून वाचले नाहीये. हो, कारण तुला मला वाचवायचंय. यू वॉन्ट मी टू रीड इट फॉर यू अँड आय विल डू इट वन Yes. बॅक. ओके. आणि मला असं वाटतं क्लिफर्डनं मला वाचून द्यावं, मी फक्त ऐकावं. तर चला निघूया आपण आणि भेटू. कधीतरी ऐकणार ती माझं बुकच्या बहाने तरी विशाल ऐकेल माझं. बरोबर आहे. गाईज, लुक ऍट द व्ह्यू. क्लिफर्डला ना फ्रान्सचे रोड खूप आवडतात. खूप भारी लँडस्केप आहेत. हा ना, किती आणि मला असं वाटते ना, म्हणजे नेदरलँड्सचं हायवेज आर डिफरंट लेवल, खूप स्मूथ. बेल्जियम इज व्हेरी बॅड. आय डोंट लाईक द हायवेज इन बेल्जियम. जर्मनी ऑल्सो आम्ही म्हणतो हा ऑटोबान आहे गाईज, बट खूप थोडे एरियामध्ये इट इज लाईक ओके यू कॅन गो फुल फास्ट, बट नाही, मोस्ट ऑफ द टाइम इट्स लाईक कन्स्ट्रक्शन चालू आहे, रिपेअरिंग चालू आहे, हे आहे. बट फ्रान्स इज लाईक 130 स्पीड लिमिट त्याने दिलंय. पण आणि खूप मस्त आहे, लाईक व्हेरी वाईड हायवेज अँड व्हेरी नाईस. म्हणजे तुम्ही आय फील एंटायर कंट्री अप डाऊन करू शकता, म्हणजे इन दॅट स्पीड अँड एव्हरीथिंग. नाही, आपण पण खूप लवकर कव्हर केलं ना. सी गाईज, बघा आम्ही आता 356 किलोमीटर बाकी आहे. आम्ही 230 किलोमीटर कम्प्लीट केलं फ्रॉम वेन वी लेफ्ट. आणि लँडस्केप पण बघा एकदम भारी वाटतं. लहानपणी तू पण ऐकलं होतं का ते? आपण म्हणत नव्हतं का की दुसऱ्या देशातलं ढग वेगळं दिसतं म्हणून ढगाचा कलर, आणि इकडे आल्यावर ट्रू झालं ते. फुल व्हाईटच कलर आहे एकदम. की ढगांचा बघा वेगळा कलर, एकदम पांढरा शुभ्र ढग आणि निळं स्काय. शुभ्र पांढरा शुभ्र रे, इट्स अ मराठी बेबी. आता आम्ही ऑलमोस्ट बॉर्डरच्या नियर आलोय. बेल्जियम बॉर्डर ना. Now we are crossing. Now we're going to leave France. We're going to enter Belgium from like touching border of Luxembourg. लक्झेंबर्ग सेम जसं आलो होतो तसंच चाललो आम्ही. अरे लक्झेंबर्ग मध्ये पण काहीतरी दाखवत आहे, लाईक कन्स्ट्रक्शन वर्क इज गोइंग ऑन समथिंग, मेंटेनन्स. पण इथे आहे बोर्डवर, हे बघा लक्झेंबर्ग. आय जस्ट होप की आपल्याला बेल्जियम मध्ये ट्रॅफिक नाही लागत. हो ना, पण हा व्ह्यू आपण व्हॉट इज दिस बेल्जियम. ओ हे बघा 800 मीटर मध्ये बेल्जियम आहे सर. हे मी प्रॉपर कॅमेरा चालू ठेवला रे यावेळेस. बघ लकीली आता समोर आलंय, हे आलं, हे बघा गाईज. अँड वी हॅव एंटर्ड बेल्जियम. नॉट येट. मला वाटलं केलं आपण एंटर. काय झालं? हे बघ, आता तर 100% केलं. आता मला लॅब्राचा मेसेज पण आला. आता केलं. हे बघ लक्झेंबर्ग. आणि गाईज समोरचा रोड बघा. मी फक्त व्हिडिओ चालू ठेवते त्यासाठी, म्हणजे तुम्हाला प्रॉपर लँडस्केप दिसेल. काय लँडस्केप आहे? सपाट नाहीये बाबू, पण समोर बघ ना रोड किती मस्त आहे. गाईज, आम्ही एका शॉपिंग मॉल मध्ये वॉशरूम साठी आलो होतो आणि इथे ना एका सिरीज मध्ये अशा त्यांनी पूर्ण गाड्या लावल्या आहेत. लंचला तुला हे सॅलड घेऊन जायचं का इकडनं? टाकोज इथे मागे ऑप्शन आहे त्यांच्याकडे. हे बघ, सॅलड बाउल आहे ना. व्हेजी सॅलड लाईट. व्हॉट डू यू फील? म्हणजे कारण हे बघ, आता 2 वाजले आणि 7ला पोहोचणार आहे. पण ते की त्याच्यामध्ये ते तळलेलं चीज आहे ते बघ, मला ते नाही आवडत. नको, दुसरा ऑप्शन बघ. थांबावं लागेल असं लंचला, म्हणजे काय खायला. व्हॉट डू यू फील? आय एम आस्किंग यू. लेट सी पुढे. गाईज हे बघा, अशा सिरीज मध्ये गाड्या आणल्या पूर्ण. हे बघा. चलो, आम्ही थोडस ना पाय मोकळे करायचे होते म्हणून आलो गाडीमध्ये. आपण समोर का चाललोय? ओ माने साहेब, अहो आपण समोर कशाला चाललोय? चला सेकंड हँड कार्स आहे दिस. ओ 23,000. स्वस्त आहे रे. आम्ही उद्या घेतली असती, एवढी स्वस्त ही गाडी भेटते. कोणती? कार बेनेलुक्स. भैयाला सांगावं लागेल. हा चल शोनू,
पटकन घरी पोहोचू. चष्म्याचं पण आहे. गाईज, सक्सेसफुली मी चॅलेंज जिंकलेली आहे. कारण तू बसलेली आहे, मी गाडी चालवतो. काय संबंध, पाणी प्यायचं असतं. लास्ट बोल. आता क्लिफर्ड डायरेक्टली मला ट्रान्सफर करणार आहे 10,000 युरो. काय का स्वप्न देखना अच्छी बात है. स्वप्न देखना अच्छी बात है. देखणे चाहिए सपने. कधी येत आहे मग? चला आता आम्ही घेणार आहोत अजून एक ब्रेक. आम्हाला बाकी आहे 2 तास 25 मिनिट. आम्ही शार्प 6ला पोहोचू शकतो. 6:04चा इस्टिमेटेड अरायवल टाइम दाखवत आहे. पण आता आम्ही परत ब्रेक घेऊ, मग परत थोडस 18:25 होतं आधी, आता 6:04 झालं. म्हणजे ऑलमोस्ट कमी झालं टाइम. कारण बऱ्यापैकी स्पीड मेंटेन केलेली आहे आपण. येस. तर आता बघू. आणि गाईज, आय होप तुम्ही माझा बर्थडेचा व्लॉग बघितला असेल, ज्यामध्ये आम्हाला ऑरेंज मून पण दिसला होता खूप मोठ्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी. सो नसेल बघितला तर जाऊन बघा, कारण की तो पण ब्लॉग खूप भारी आहे. त्यामध्ये तुम्हाला मून पण खूप सुंदर दिसेल आणि मी आणि क्लिफर्ड पण खूप सुंदर दिसेल. आणि गाईज, आम्ही पोहोचलेलो आहोत बेल्जियमच्या ब्रुसेल एअरपोर्ट जवळ. क्रॉस केलं एअरपोर्ट मागे राहिला तर. हा ना, पण इथं बोर्ड होता म्हणून मी दाखवणार आहे. ओके. आपण पण कधी ब्रुसेल फिरलो नाहीये ना गाईज. तर आम्हाला पोहोचण्यासाठी ऑलमोस्ट नाही, फक्त 1 घंटा बाकी आहे. आणि क्लिफर्ड तुम्हाला दिसणार नाही कारण की त्याच्या तोंडावर ऊन येते. ऊन. तुझा कॅमेरा पुस ना. कॅमेरा इश्यू आहे. हो, पण कॅमेरा कपडे थांबा. हा, कॅमेरा पुसलेला नव्हता. आता तू दिसतोय. तर गाईज, मी म्हणत होते की आम्हाला पोहोचण्यासाठी फक्त 1 घंटा बाकी आहे. आणि आम्ही आता थोडासा मध्ये ब्रेक घेतला होता काहीतरी खाण्यासाठी. त्यामुळे आता इस्टिमेटेड अरायवल टायमिंग आहे 6:20. बरोबर. 20-30 मिनिटचा ब्रेक घेतो आपण. हा, तेवढा वेळ कवर. सो गाईज, ही ट्रिप होती आमची एकदम शॉर्ट ट्रिप. म्हणजे आम्हाला फक्त आमचं आहे की एव्हरी इयर माझ्या आणि क्लिफर्डच्या बर्थडेला आम्ही ट्रिपला जात असतो. म्हणजे फिक्स आहे आमचं. वी लाईक टू हॅव अ बर्थडे. की आम्ही बर्थडे ट्रिप करतो म्हणजे करतो. ती भले 1 दिवसाची असो 2 दिवसाची असो, पण आम्ही जात असतो. म्हणून मग यावेळेस विचार केला. आणि क्लिफर्ड तायवानहून आला, मग थकलेला पण होता, थोडंसं वर्क प्रायोरिटी. मग सो आम्ही विचार केला की 2 दिवस करिता कुठेतरी जाऊन येऊ. सो आम्ही गेलो होतो फ्रान्सला आणि आता आम्ही परत घरी निघालो. आज सॅटर्डे, म्हणजे आम्हाला आजचा दिवस फुल मिळेल रिलॅक्स करण्यासाठी. आणि उद्याचा पण फुल दिवस, सॉरी आजचा हाफ दिवस आणि उद्याचा फुल दिवस. म्हणजे आम्ही उद्या लेट जरी उठलो तरी उद्या आमच्याकडे दिवस असेल टू प्रिपेअर फॉर मंडे. सो तुम्हाला जर आमचा मागचा ब्लॉग आवडला, एंड नव्हती करत. हा, तुम्हाला जर आमचा मागचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा. आम्ही अशा शॉर्ट ट्रिप परत करत जाऊ. क्लिफर्डला वाटलं मी व्लॉग एंड करते, पण मी व्लॉग एंड नव्हते. अजून तर घरी पोहोचायचंय. तुम्हाला घरी जाऊन पण दाखवतो ना. तर मी काय म्हणत होते, ओके. आणि क्लिफर्ड याच्यानंतर येणार आहे क्लिफर्डचा बर्थडे. तर तेव्हा पण आम्ही कुठेतरी जाऊ, परत मध्ये कुठेतरी जाऊ. आणि गाईज, विंड मिल्स दिसायला लागले म्हणजे एंटर केलेलं आहे नेदरलँड. एंटर नाही केलं. हा ठीक आहे, एकदम थोडासा टाइम बाकी आहे. पण हे सगळे विंडमिल जवळ जवळ दिसायला लागले म्हणजे वेलकम टू नेदरलँड. पण लवकर पोहोचलो ना आपण कम्पॅरेटिव्हली जाण्यापेक्षा. जाताना आपल्याला पाऊस लागला, आपल्याला खूप ट्रॅफिक लागला. मला आज पण वाटलं होतं पाऊस लागेल आपल्याला, पण नाही लागला. बरं आहे ना. बरं आहे. नाही, नेदरलँड्स मध्ये पुढचा हप्ता आय थिंक थंड आहे परत. हा, कुछ तो देखना पडेगा, कारण हा हफ्ता जास्त गरम होता ना. असं काही नसतं. मी म्हणते असं असतं. फ्लिक्स बस कुठे गेली आता करतोय आपण नेदरलँड सेंटर. आणि आपण एंटर केलेलं आहे नेदरलँड्स. आलेला आहे 100चा स्पीड. अरे हो, नेदरलँड्स मध्ये स्पीड लिमिट. पण गाईज, नेदरलँड्सचे रस्ते खूप भारी आहे, म्हणजे स्मूथ आहे नेदरलँड्सचे पण रस्ते. अँड वी आर होम. पोहोचलो आम्ही. किती वाजले आता?
एक्झॅक्ट 6:30 वाजता. बरोबर हा खूप लवकर आलो. 6, 6:30, 7 आलो. 11:30 निघालो होतो ना आपण. सो चलो थोड्या वेळाने भेटू. गाईस आम्ही घरी पोहोचलो आणि मी बघितलं की आमचे झाड फार सुकले आहे, त्याची माती, आणि मी टाकते आहे त्यांना पाणी. तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा फुल सुकलंय. इथे पाणी टाकलंय मी ऑलरेडी. आणि ना हे एक फ्रूट या साईडनं पूर्ण पक्षी खाऊन गेला. हे बघा, म्हणजे मला समोरून वाटलं, तेवालं पण समोरून वाटलं की पूर्ण रेडी आहे, मागच्या साईडनं पूर्ण पक्ष्यांनी खाऊन टाकलंय. याला पण ओलं करते थोडंसं, कारण की पेर पण अजून छोटे छोटेच आहे.